नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर भारतीय शास्त्रज्ञांनी भारतातील पहिले ओव्हर हाउझर मॅग्नोमीटर विकसित केले आहे. तर आता हे जे मॅग्नोमीटर आहे, हे कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अलिबागमध्ये हे मॅग्नोमीटर स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि अलिबागमध्ये कुठे? तर अलिबागमधील अलिबाग चुंबकीय वेधशाळेमध्ये हे मॅग्नोमीटर स्थापित करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच आता 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी आहेत, हे 11 ऑक्टोबर 2021 ते 2 जुलै 2022 पर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, यांच्याविषयीचा लक्षात राहू द्या. ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि यांच्याच काळात कर्नाटकमध्ये महाविद्यालयातील हिजाब प्रकरण सुद्धा गाजलं होतं आणि त्यावेळी यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय खंडपीठाने या हिजाबवर असलेली बंदी कायम ठेवली होती. आणि पहा, ऋतुराज अवस्थी याआधी लखनौमध्ये भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल सुद्धा होते आणि तसेच 13 एप्रिल 2009 ते 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा होते. आणि पाहता हे जे 22वा विधी आयोग आहे, यावर अजून इतर 5 सदस्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यांची नावं सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, न्यायमूर्ती के.टी. शंकरन, प्रोफेसर आनंद पालीवाल, प्रोफेसर डी.पी. वर्मा, प्रोफेसर राका आर्य आणि श्री एम करुणानिधी या 5 सदस्यांची सुद्धा यावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो कायदा आयोग आहे, याची स्थापना 3 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. आणि हा 22वा कायदा आयोग कधी अधिसूचित करण्यात आला होता? तर 24 फेब्रुवारी 2020 मध्येच हा अधिसूचित करण्यात आला होता. आणि आता त्यावर 2022 मध्ये 5 सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पहा, या आधीचा जो 21वा कायदा आयोग होता त्याचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती बलवीर सिंग चौहान हे त्याचे अध्यक्ष होते आणि ते 2018 मध्ये निवृत्त झाले होते. आणि भारतामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता आणि तुम्ही याविषयी वाचलेही असेल की 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत लॉर्ड मेकॅले यांच्या अध्यक्षतेखाली 1834 मध्ये पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि स्वतंत्र भारतातील पहिला कायदा आयोग कधी स्थापन करण्यात आलेला आहे? तर 1955 मध्ये भारताचे महाधिवक्ता एम.सी. सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारतातील पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि आता हा जो 22वा कायदा आयोग असणार आहे, हा मुख्यतः समान नागरी संहिता संबंधित मुद्द्यावर विचार करणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरादरम्यान चालवण्यात येणार आहे? तर दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही कर्नाटकमधील मैसूर ते तामिळनाडूमधील चेन्नई या 2 शहरादरम्यान चालवण्यात येणार आहे. आणि नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतीवीर सांगोली रायण्णा स्टेशनवरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आता ही देशातील एकूण कितवी वंदे भारत एक्सप्रेस आहे? तर ही एकूण 5वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. आणि या आधीच्या जे वंदे भारत एक्सप्रेस आहेत त्या कोणत्या स्थानकादरम्यान धावणार आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. तर पहिली वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्ली ते वाराणसी या 2 ठिकाणादरम्यान धावलेली आहे. दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते कटरा या 2 मार्गावर धावते. आणि तिसरी वंदे भारत एक्सप्रेस ही गांधीनगर ते मुंबई या 2 शहरादरम्यान धावते. आणि चौथी वंदे भारत एक्सप्रेस ही हिमाचल प्रदेशमधील अंब आदोरी ते दिल्ली या स्थानकादरम्यान धावते. या सर्व ट्रेन कोणत्या स्थानकादरम्यान धावतात हे लक्षात राहू द्या. यावर तुम्हाला परीक्षेमध्ये जोड्या लावावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर कोणते राज्य हे भारत गौरव काशी यात्रा रेल्वे गाडी सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर आता नुकतेच कर्नाटक हे राज्य भारत गौरव काशी यात्रा रेल्वे गाडी सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. आणि या रेल्वेचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलेलं आहे. आणि ही जी रेल्वे आहे ही कर्नाटकातील यात्रेकरूंना काशीला पाठवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि रेल्वे मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. आणि पहा, याआधी भारतीय रेल्वेने नोव्हेंबर 2021 मध्ये भारत गौरव रेल्वे गाडीचे परिचालन सुरू केले होते. आणि आता या भारत गौरव उपक्रमाचा उद्देश काय आहे?
तर भारत गौरव रेल्वे गाडीच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगभरातील लोकांना दाखविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आणि आता आपण इथं रेल्वेविषयी बोलत आहोत. तर रेल्वेविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. नुकतीच आता सर्वात लांब प्रवासी ट्रेन चालवण्याचा विक्रम हा स्वित्झर्लंड या देशाने केलेला आहे. आणि या ट्रेनची एकूण लांबी किती होती? तर 1910 मीटर इतकी याची लांबी होती आणि यामध्ये एकूण 100 डब्यांचा समावेश होता. आणि याआधी भारताने जगातील सर्वाधिक लांबीची मालगाडी चालवली होती आणि त्याचं नाव काय होतं? तर सुपर वासुकी असं त्या मालगाडीला नाव देण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये एकूण 295 डबे होते आणि त्या मालगाडीची लांबी ही 3.5 किलोमीटर इतकी होती. आणि आता ही जी सुपर वासुकी मालगाडी आहे, ही मालगाडी 15 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमधील कोरबा ते नागपुरातील राजनांदनगाव या 2 स्थानकादरम्यान धावली होती. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या स्थानकादरम्यान धावली होती. आणि त्या रेल्वे गाडीला 3 वाफेच्या इंजिनाने ओढले होते आणि त्यांची नावं काय काय आहेत? तर साहिब, सिंध आणि सुलतान अशी त्या वाफेच्या इंजिनाची नावे होती. आणि तसेच 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली विद्युत रेल्वे ही मुंबई ते कुर्ला या 2 स्थानकादरम्यान धावली होती. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच ICC हॉल ऑफ फेम मध्ये किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे? तर आता या ICC हॉल ऑफ फेम मध्ये एकूण 3 खेळाडूचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्या 3 खेळाडूपैकी 2 पुरुष आणि एका महिला खेळाडूचा यामध्ये समावेश आहे. आणि त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, वेस्ट इंडिजचे शिवनारायण चंद्र पॉल, इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्स आणि पाकिस्तानचे अब्दुल कादिर यांचा समावेश आता या ICC हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता या ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे शिवनारायण चंद्र पॉल हे 107वे खेळाडू ठरलेले आहेत आणि इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्स ह्या 108व्या खेळाडू ठरलेले आहेत आणि अब्दुल कादिर हे 109 क्रमांकाचे खेळाडू ठरलेले आहेत. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, आतापर्यंत भारतातील 7 खेळाडूंचा समावेश या हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आलेला आहे. आणि याआधी 2009 मध्ये बिशन बेदी आणि सुनील गावस्कर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि 2010 मध्ये कपिल देव आणि अनिल कुंबळे, 2018 मध्ये राहुल द्रविड, 2019 मध्ये सचिन तेंडुलकर आणि 2021 मध्ये विनू मंकड यांचा समावेश या हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. इंडियन नॅशनल कार्टोग्राफिकल असोसिएशनच्या 42व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर आता या इंडियन नॅशनल कार्टोग्राफिकल असोसिएशनच्या 42व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन हे उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो कार्यक्रम आहे हा कधी आयोजित करण्यात आलेला आहे? तर 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान डेहराडून येथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि तसेच या कार्यक्रमाची यावर्षीची थीम काय होती? तर डिजिटल कार्गोग्राफी टू हार्नेस ब्लू इकॉनॉमी अशी यावेळेसची या कार्यक्रमाची थीम होती. आणि तसेच आता हे जे इंडियन नॅशनल कार्टोग्राफिकल असोसिएशन आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 7 ऑगस्ट 1979 रोजी हैदराबादमध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ही जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक संस्था आहे. आणि आता इथे उत्तराखंड विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, उत्तराखंडची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 रोजी झालेली आहे. आणि आत्ताच उत्तराखंडने आपला 22वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. आणि उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहेत? तर गुरमीत सिंग राज्यपाल आहेत, पुष्कर सिंग धामी हे मुख्यमंत्री आहेत. आणि उत्तराखंड या राज्यामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर कार्बेट नॅशनल पार्क, नंदादेवी नॅशनल पार्क, राजाजी नॅशनल पार्क, गंगोत्री नॅशनल पार्क, गोविंद नॅशनल पार्क आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नुकतीच आता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून पाकिस्तानच्या मोहम्मद तैयब इक्राम यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे मोहम्मद इक्राम आहेत हे सध्या आशियाई हॉकी महासंघाचे सुद्धा CEO आहेत. आणि तसेच आता त्यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा निवड झालेली आहे. आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असेल? तर त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असणार आहे, जेणेकरून ते माजी अध्यक्ष बत्रा यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकतील. आणि आता हे जे नरेंद्र बत्रा आहेत यांनी नुकताच जुलै 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यांचा आता उरलेला कार्यकाळ हा मोहम्मद तैयब इक्राम पूर्ण करतील. आणि आता हे जे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आहे याची निर्मिती 7 जानेवारी 1924 रोजी करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील लासने येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. आणि याबरोबरच आता याआधी ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या होत्या
त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा आता नुकतीच भारताचे नवीन CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता भारताचे नवे महान्यायवादी कोण ठरलेले आहेत, तर आर व्यंकटरमानी हे भारताचे नवे महान्यायवादी ठरलेले आहेत. तसेच 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि AIIMS दिल्लीचे संचालक म्हणून डॉक्टर M श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तसेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक कोण बनलेले आहेत, तर राजू बहल हे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बनलेले आहेत. आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून दिलीप कीर्ती हे निवडून आलेले आहेत. तर आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर कोणत्या विमा कंपनीने आपल्या प्रकारची पहिली सॅटेलाइट इंडेक्स आधारित कृषी उत्पादन विमा पॉलिसी सुरू केली आहे. तर नुकतीच आता अशा प्रकारची पहिली सॅटेलाइट इंडेक्स आधारित कृषी उत्पादन विमा पॉलिसी ही HDFC एर्गो द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. पहिली सॅटेलाइट इंडेक्स आधारित कृषी उत्पादन विमा पॉलिसी ही HDFC एर्गो द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा, अलीकडे चर्चेत असलेले जेरार्ड पिक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर आता हे जे जेरार्ड पिक आहेत हे एक फुटबॉलपटू आहेत आणि ते सध्या चर्चेमध्ये का आहेत, तर नुकतीच आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. आणि ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत हे सुद्धा लक्षात राहू द्या, तर ते स्पेन या देशाचे फुटबॉलपटू आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा, विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. तर नुकतीच आता विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर भारत पाटणकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आहे याची ही 14वी आवृत्ती असणार आहे आणि याचं आयोजन 10 ते 11 डिसेंबर दरम्यान पुणे येथे करण्यात येणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 10 पहा, राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो. तर दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा दिवस 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो, तर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते आणि त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रथम साजरा करण्याची घोषणा कधी करण्यात आली होती, तर 11 नोव्हेंबर 2008 रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. आणि आता याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 3 वर्षात चीनला भेट देणारे G7 गटाचे पहिले नेते कोण ठरले आहेत, तर जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स हे आता चीनला भेट देणारे 3 वर्षामधील G7 गटाचे पहिलेच नेते ठरलेले आहेत. आणि आता कोणत्या राज्याने 1 ते 3 नोव्हेंबर रोजी नागरी हवाई नेव्हिगेशन सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन कॉन्फरन्स आयोजित केली होती, तर ही कॉन्फरन्स गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि तसेच 24व्या वर्ल्ड कम्युनिकेशन अवॉर्ड्समध्ये कोणत्या भारतीय कंपनीने क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड जिंकला आहे, तर नुकताच आता हा अवॉर्ड जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने जिंकलेला आहे. आणि आता या एज्युटेक बायजूचे सामाजिक प्रभाव आर्म एज्युकेशन फॉर ऑल साठीचे पहिले जागतिक ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहेत. तर आता या बायजूच्या आर्म एज्युकेशन फॉर ऑल साठीचे पहिले जागतिक ब्रँड अँबॅसिडर हे लिओनेल मेस्सी बनलेले आहेत. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, उत्तर प्रदेश सरकारने मथुरा वृंदावन या तीर्थक्षेत्राला कधीपर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन पर्यटन स्थळ बनवण्याचे घोषित केले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.